वेलकम स्टुडंट्स. आता लिमिट्स मधले आपले राहिलेले जे काही शेवटचे 3-4 क्वेश्चन्स आहेत ते आपण कंप्लीट करणार आहोत. मिसलेनियस एक्सरसाइज 7 क्वेश्चन नंबर 21. लिमिट ॲज x टेंड्स टू 0 ऑफ रूट ऑफ 1 मायनस कॉस x अपॉन x. आता इथे जी टर्म आहे ना रूट ऑफ 1 मायनस कॉस, आता आतमध्ये 1 मायनस कॉस म्हणजे साहजिक आहे साइन स्क्वेअर मध्ये टर्म आहे. 1 मायनस कॉस म्हणजे 2 साइन स्क्वेअर हाफ. मग त्याचं स्क्वेअर रूट घेतल्यावर त्याला प्लस और मायनस साइन येणार. फक्त तो हाफ अँगल अवॉइड करण्यासाठी मी त्याला रूटमध्येच कॉन्जुगेटने मल्टिप्लाय करतो. त्यामुळे फक्त ते हाफ अँगल वगैरे काही येणार नाही, प्रॉब्लेम जरासा सोपा होईल, बस बाकी काही. अर्थात डायरेक्ट 1 मायनस कॉस 2 साइन स्क्वेअर हाफ केलं तरी काही बिघडणार नाही. मग अँगल ऍडजस्ट करताना बाय 2 वगैरे आपण करतो. कारण याच्यात दोन अप्रोचेस बघायचे, त्यामुळे जरा फंक्शन आपण सोपं करून घेऊया. ठीक आहे. लिमिट ॲज x टेंड्स टू 0 root of 1 minus cos x upon x as it is into root of 1 plus cos x. केवळ हाफ अँगल नको म्हणून मी ही ऍडजस्टमेंट करतोय. अदरवाइज डायरेक्ट तुम्ही हाफ अँगल मध्ये हा प्रॉब्लेम आहे तसा सोडवू शकता. बरं, लिमिट ॲज x टेंड्स टू 0. रूट मध्ये वरचा प्रोडक्ट काय आहे सांगा. a मायनस बी ए प्लस बी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स अपॉन x इंटू रूट ऑफ 1 प्लस कॉस एक्स ॲज इट इज. आता नेक्स्ट स्टेप मध्ये लिमिट ॲज x टेंड्स टू 0 1 मायनस कॉस स्क्वेअर म्हणजे साइन स्क्वेअर एक्स आणि अपॉन x इंटू रूट ऑफ 1 प्लस कॉस एक्स ॲज इट इज. लिमिट ॲज x टेंड्स टू 0 ऑफ, आता साइन स्क्वेअरचं रूट म्हणजे साइन एक्स अपॉन x इंटू रूट ऑफ 1 प्लस कॉस एक्स. आता हे जे साइन स्क्वेअरचं रूट आहे ना ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही असू शकते. आणि प्लस और मायनस साइन म्हणजेच मॉड्युलस इक्वल्स लिमिट ॲज x टेंड्स टू 0 ऑफ न्यूमरेटर मध्ये मॉड ऑफ साइन एक्स, न्यूमरेटर मध्ये मॉड ऑफ साइन एक्स अपॉन x इंटू रूट ऑफ 1 प्लस कॉस एक्स. ही स्टेप यातली सगळ्यात महत्वाची. आता ज्या अर्थी मॉड्युलस साइन आहे तेव्हा दोन अप्रोचेस बघायचे. प्लस और मॉड रिमूव्ह केले की प्लस और मायनस साइन घेतो आपण, तर ह्याची रिव्हर्स स्टेप आहे. आता नेहमीप्रमाणे पहिल्यांदा आपण लेफ्ट हँड साइड अप्रोच बघूया. त्यासाठी मी तुम्हाला इथे काय लिहितोय बघा, लक्ष द्या. मॉड ऑफ साइन एक्स इक्वल्स मायनस साइन एक्स if x is negative आणि mod of sin x equals positive sin x if x is positive. पुन्हा नीट बघा, mod of sin x म्हणजे मायनस sin x, पण कधी x निगेटिव्ह असताना. आता मुळात लक्ष आहे x जेव्हा निगेटिव्ह असतो की नाही तेव्हा साइन ऑफ समजा मायनस थिटा एखादी टर्म असेल तर ती मायनस साइन थिटा असते. यातला x निगेटिव्ह आहे लक्षात ठेवा. तर x निगेटिव्ह असताना साइन ऑफ मायनस थिटाचा आन्सर मायनस साइन थिटा आणि मागे एक मायनस साइन आहे म्हणून ते दिसताना प्लसच होणार आहे, लक्षात ठेवा. इथे काही प्रश्नच नाही, ती टर्म सरळ सरळ पॉझिटिव्ह. हे कळत नाही मुलांना की मॉडच्या बाहेर आल्यानंतर ते मायनस साइन कसं, ते मायनस साइन नसतं, ते पॉझिटिव्हच टर्म असते मॉड्युलसच्या बाहेर आल्यानंतर. आपला पहिले लेफ्ट हँड साइड अप्रोच बघूया. लिमिट ॲज x टेंड्स टू 0 मायनस, किंवा तर आम्ही LHL म्हणतो सर, म्हणजे आपल्याला ते फंक्शन मोठं लिहित बसावं लागेल. हा, LHL इक्वल्स लिमिट ॲज x टेंड्स टू 0 मायनस ऑफ मॉड ऑफ साइन एक्स अपॉन x इंटू रूट ऑफ 1 प्लस कॉस एक्स इक्वल्स लिमिट ॲज x टेंड्स टू 0 मायनस चा अर्थ x तुमचा 0 च्या डाव्या बाजूने 0 कडे अप्रोच करतोय. म्हणजे आता तुमचा x त्यावेळी निगेटिव्ह असतो लक्षात ठेवा.
आणि ज्यावेळेस तुमचा x निगेटिव्ह असेल त्यावेळी मॉड ऑफ साइन x चा आन्सर काय तर मायनस साइन x अपॉन x into रूट ऑफ 1 plus cos x as it is. इथं रिझन तुम्ही हे द्या मॉड ऑफ साइन x इक्वल्स मायनस साइन x इफ x इज लेस दॅन 0. लिमिट ॲज x टेंड्स टू 0 मायनस ॲज इट इज. इथं एंगल ऍडजस्टमेंट बघा हे मायनस आणि हे जे आहे ना हे रूट ऑफ 1 प्लस कॉस एक्स मी हे एकत्र केले आणि हे जे साइन एक्स अपॉन एक्स आहेत ना ते आपण एकत्र केले. आता लिमिट घ्या -1 अपॉन रूट ऑफ 1 प्लस कॉस 0 एक्स ला 0 आणि साइन अँगल अपॉन अँगल 1. आता कॉस 0 1 आहे 1 प्लस 1 2 म्हणजे रूट 2 आणि 1 into 1 -1 बाय रूट 2 हा झाला तुमचा लेफ्ट हँड साइड अप्रोच किंवा लेफ्ट हँड साइड लिमिट. आता इथंच लिहितोय मी राइट हँड साइड लिमिट इक्वल्स लिमिट ॲज x टेंड्स टू 0 प्लस ऑफ मॉड ऑफ साइन x अपॉन x into रूट ऑफ 1 प्लस cos x इक्वल्स लिमिट ॲज x टेंड्स टू 0 ऑफ सांगा मॉड ऑफ साइन x चा आन्सर काय सांगा पॉझिटिव्ह साइन x. कधी x टेंड्स टू 0 प्लस चा अर्थ उजव्या बाजूने तुम्ही 0 कडे यायला म्हणजे तुमचा x पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे तर अर्थात पॉझिटिव्ह अपॉन हा x आणि हे रूट ऑफ 1 प्लस cos x ॲज साइन अँगल अपॉन अँगल 1 रूट ऑफ 1 प्लस cos 0. आता cos 0 1 1 प्लस 1 2 म्हणजे 1 बाय रूट 2 हे जर तुमचं राइट हँड साइड लिमिट. लेफ्ट हँड साइड -1 बाय रूट 2 राइट हँड साइड 1 बाय रूट 2. नेक्स्ट लाइन सिंस LHL not equals RHL limit as x tends to 0 of root of 1 plus cos x upon x 1 minus cos x upon x does not exist. त्याचं लिमिट एक्झिस्ट होत नाही. ओके now next question 22nd. Limit as x tends to 1 of x plus 3x square plus 5x cube plus dash 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 plus twice n minus 1 x raised to n minus n square. यामध्ये फक्त ऑब्झर्वेशन फक्त तुमचं व्यवस्थित असले की हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. अतिशय सोपा प्रॉब्लेम आहे. हे बघा हा नंबर इथला मी मुद्दाम 1 घेतोय 1 3 5 dash 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 twice n minus 1 हा जो सिक्वेन्स आहे ना 1 3 5 dash 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 twice n minus 1 हा ऑड नंबर्सचा सिक्वेन्स आहे आणि ही ऑड नंबर्स मधली nth टर्म आहे. लक्षात ठेवा ऑड नंबर्स मध्ये nth टर्म कशी काढायची तुम्ही 10वीत 11वीत म्हणजे शिकलेला काय tn चा फॉर्म्युला काय a plus n minus 1 into d त्याला तुम्हाला ही ऑड टर्म मिळते. आता या सगळ्या ऑड टर्मची जी टोटल असते की नाही सम ऑफ n टर्म्स ती n स्क्वेअर इतकी असते. ऑड नंबर्सची टोटल नेहमी किती असते n स्क्वेअर एवढी असते. तुम्ही म्हटलं तर चेक करू शकता n by 2 into bracket 2a plus n minus 1 into d कॉमन डिफरन्स 2 आहे आणि हे जर मी आतमध्ये ओपन केलं हे ब्रॅकेट हे जर मी आतमध्ये ओपन केलं तर 2 plus twice n minus 2 हे कॅन्सल झाले n by 2 into twice n म्हणजे फायनल आन्सर n स्क्वेअर. थोडक्यात काय तर ऑड नंबरची जी टोटल असते 1 plus 3 plus 5 plus dash 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 up to twice n minus 1 या n टर्मची टोटल किती असते तर ती n स्क्वेअर असते. एवढं जर का तुम्हाला माहित असेल तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. ठीक आहे हे लक्षात ठेवा कारण मला इथं स्टेप लिहायला जागा जास्त पाहिजे म्हणून मी बोर्डवर करतो. ऑड नंबरची जी टोटल आहे ती किती असते तर n स्क्वेअर असते. आता मी हा प्रॉब्लेम कसा लिहितो बघा लक्षात ठेवा. limit as x tends to 1 of x plus 3x square plus 5x cube plus dash 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 plus twice n minus 1 x raised to n minus
आता हे जे एन स्क्वेअर आहे ना ब्रॅकेट, हे इथं जे टर्म दिसते तुम्हाला एन स्क्वेअर, त्या मी एन स्क्वेअरला काय लिहितो बघा, 1 प्लस 3 प्लस 5 प्लस डॅश 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 प्लस ट्वाइस एन मायनस 1. त्या एन स्क्वेअरच्या जागी मी काय लिहिलेलं आहे, एन स्क्वेअरच्या जागी, ठीक आहे, आणि होल डिवायडेड बाय एक्स मायनस 1 ॲज इट इज. आता पुढच्या स्टेप मध्ये मी काय करणार आहे, तर हे मायनस साइन आतमध्ये जाईल आणि यातली पहिली टर्म आणि यातली पहिली टर्म मी कंबाईन करणार, यातली दुसरी टर्म मी कंबाईन करणार आहे. त्यामुळे तुम्हाला स्टेप समजते का बघा. लिमिट ॲज एक्स टेन्स टू 1, यातला एक्स त्यातला मायनस 1 साइन आत गेलेली, प्लस हे 3x स्क्वेअर त्यातले मायनस 3, प्लस इकडं 5x क्यूब तिकडचे मायनस 5, प्लस डॅश डॅश डॅश, प्लस इकडले ट्वाइस एन मायनस 1 एक्स रेस टू एन ते मायनस ट्वाइस एन मायनस 1 होल डिवायडेड बाय एक्स मायनस 1 ॲज इट इज. लिमिट ॲज एक्स टेन्स टू 1, पहिली टर्म अपॉन ही टर्म सेपरेट डिव्हिजन, एक्स मायनस 1 बघा कसं करतो लक्ष द्यावे, एक्स मायनस 1 अपॉन एक्स मायनस 1. आता ही जी टर्म आहे की नाही बघा, असे दोन दोन टर्म्स डोळ्यासमोर आण म्हणजे लगेच कळेल. आता ही जी टर्म आहे ना, यामध्ये मी 3 कॉमन काढणार आहे, म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस 1 अपॉन एक्स मायनस 1, प्लस पुढच्या दोघातून मी 5 कॉमन काढणार आहे, एक्स क्यूब मायनस 1 अपॉन एक्स मायनस 1, प्लस डॅश यातून मी ट्वाइस डॅश 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 यातून ट्वाइस एन मायनस 1 कॉमन काढणार आहे. यातले कोण उरले, एक्स रेस टू एन मायनस 1 आणि अपॉन कोण राहिले सांगा, एक्स मायनस 1. आता आधी मी रिझन देतो म्हणजे तुम्हाला या स्टेपचं पुढच्या स्टेपचं. लिमिट ॲज एक्स टेन्स टू ए ऑफ एक्स रेस टू एन मायनस ए रेस टू एन अपॉन एक्स मायनस ए, याचा आन्सर n इंटू ए रेस टू n मायनस 1 हे त्याचा आन्सर इक्वल्स. आता याचं लिमिट तर डायरेक्ट 1 डिव्हिजन 1 येणार आहे, इथं मात्र 3 इंटू ब्रॅकेट हा हे बघा एक्स रेस टू ए एक्स रेस टू एन मायनस 1 चा पण हा स्क्वेअरच आहे लक्षात ठेवा, अपॉन एक्स मायनस ए. काय फॉर्म्युला आहे, n इंटू n म्हणजे आता आपल्याकडे काय सांगा, n म्हणजे सॉरी n म्हणजे इथं रेस टू 2 आहे म्हणजे n आहे ना तो, हा 2 इंटू ए रेस टू म्हणजे 1 रेस टू n मायनस 1. बघा हे 3 इथले n इंटू ए रेस टू n मायनस 1 हा रिझल्ट आहे, प्लस हे 5 इथले पुन्हा n इंटू ए रेस टू n मायनस 1 म्हणजे 3 इंटू 1 रेस टू 3 मायनस 1 प्लस डॅश 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 ट्वाइस n मायनस 1 इंटू इथं 1 रेस टू n आहे, n इंटू ए रेस टू म्हणजे 1 रेस टू n मायनस 1. इथपर्यंत हा प्रॉब्लेम सोपा आहे, ह्याच्या पुढे थोडासा अवघड आहे, नीट लक्षात ठेवा. हा 1 म्हणजे ऍक्च्युली 1 इंटू 1 आहे बरं का, पुढे 3 इंटू 2 आहे, कारण 1 ची पॉवर काही बघायची नाही, प्लस 5 इंटू 3 आहे, प्लस डॅश 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 प्लस ट्वाइस n मायनस 1 इंटू n. ही ऍडिशन तुम्हाला करायची आहे, हे अप टू n टर्म्स पर्यंत ऍडिशन. आणि यासाठी तुम्ही सिक्वेन्स सिरीज हा लेसन तुम्ही शिकलेला. तर 1 3 5 ट्वाइस n मायनस 1 हे सगळे ऑड टर्म्स मधले पहिले म्हणजे ऑड टर्म्स आहेत, आणि 1 2 3 4 5 6 करत करत n पर्यंत जाणं हा आपला साधा नॅचरल नंबरचा सिक्वेन्स आहे. मग अशी जेव्हा ऍडिशन तुम्हाला करायची असते तेव्हा याला सिग्मा नोटेशनचा वापर करतात. त्याला काय करतात, सिग्मा नोटेशनचा वापर करतात. म्हणजे पुढच्या स्टेप मध्ये आता मी याला काय लिहितोय पहा, पुढच्या स्टेप मध्ये इज इक्वल टू इथं रेड पेन कंटिन्यू इज इक्वल टू समेशन ऑफ, याच्याकडे फक्त बघायचं, ट्वाइस r मायनस 1 इंटू r रन्स फ्रॉम 1 to n. आणि तुम्ही चेक करा r ला 1 घेतल्यानंतर इथं पहिली टर्म मिळते का बघा,
r ला 2 घेतल्यानंतर इथं दुसरी टर्म मिळते का बघा, चेक करूया आपण. r ला 1 घ्या बरं, 2 × 1 2, 2 - 1 1, म्हणजे हे 1 × r ला 1, 1 × 1 इथे आलं. r ला आता 2 घेऊन बघा, 2 2 2 चा 4, 4 मधनं 1 गेले 3, हे बघा हे 3, आणि r ला 2 घ्यायचे. बस असं फक्त n टर्म पर्यंत आपल्याला टोटल पाहिजे. तुम्ही आता शिकलाय की कसं सोडवायचं असतं, हे तुम्हाला माहितीच आहे. दोन मिनिटं कंटिन्यू. एकदा तुम्ही त्याला सिग्मा नोटेशन मध्ये लिहिलं की त्या पुढे मग तो पार्ट आता कंटिन्यू करायचा. इक्वल्स समेशन ऑफ, ह्यानं ब्रॅकेट ओपन करूया आपण, ट्वाइस r² मायनस r, आणि r रन्स फ्रॉम 1 to n. आता यांचे सेपरेट समेशन आणि कोएफिशिएंट बाहेर, ट्वाइस समेशन r², r रन्स फ्रॉम 1 to n मायनस समेशन ऑफ r हे, आणि r रन्स फ्रॉम 1 to n. आता तुम्हाला ते फॉर्म्युले आठवले पाहिजेत. समेशन ऑफ r² चा फॉर्म्युला n, मी तिन्ही फॉर्म्युले एकदा सांगतो तुम्हाला. समेशन ऑफ r चा फॉर्म्युला काय सांगा, समेशन ऑफ r रन्स फ्रॉम 1 to n n+1/2. समेशन ऑफ r² चा फॉर्म्युला काय सांगा, n+1 ट्वाइस n+1/6. आणि हाच समेशन ऑफ r³ चा फॉर्म्युला काय माहितीये, या टर्मला फक्त काय लिहायचं, स्क्वेअर लिहायचं. हे असे तिन्ही फॉर्म्युले तुम्हाला आठवले पाहिजेत. मग आता इथं बघा, हे ट्वाइस ॲज इट इज. समेशन ऑफ r² चा फॉर्म्युला आपण मी काय सांगितला, n+1 ट्वाइस n+1/6 मायनस समेशन ऑफ r चा फॉर्म्युला काय, n+1/2. आपण असं करूया, हा जो पार्ट आहे की नाही यात नाही बघा, n+1 आणि इथं /2 आहेत बघा, ते आपण हवं तर कॉमन काढूया, किंवा असं करू, पहिले कॅन्सलेशन करून घेऊया. 2 3 6, ठीक आहे. मग n+1 तेवढेच कॉमन निघतात. मग आता आपण n+1 समजा कॉमन काढले, n+1, तर इथं काय काय राहणार सांगा, ह्यातलं काय राहील, ह्यातलं तर ट्वाइस n+1 राहील, आणि अपॉन काय राहतील त्याला 3. त्याला ब्रॅकेट असं पाहिजे होतं मला, सॉरी, असं. ह्यातलं काय राहील, ट्वाइस n+1/3 मायनस ह्यातलं काय राहील सांगा, 1/2 राहतील ना, कारण आपण n+1 फक्त न्यूमरेटर मधनं कॉमन काढले. तर इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया, n+1 इंटू ब्रॅकेट 2 न मल्टिप्लाय 4n+2 मायनस 3 आणि होल डिवाइडेड बाय, हे झाले 3 2 6. फायनल आन्सर n+1 इंटू ब्रॅकेट 4n ॲज इट इज, याचा आन्सर -1 डिवाइडेड बाय 6. हे आपलं फायनल आन्सर असणार आहे, n+1 4n - 1/6. ओके. Now 23rd question. Limit as x tends to 0 of 1/x⁻² minus into bracket 1 minus cos of x²/2 minus cos of x⁴/4. आणि याच दोघांचा इथं प्रॉडक्ट आहे, याच दोघांचा काय इथं प्रॉडक्ट आहे. प्रॉब्लेम तसा सोपा आहे, पण ते अँगल, फक्त अँगलकडे व्यवस्थित लक्ष पाहिजे. आणि दोन रिमार्क्स यायला पाहिजे तुम्हाला. आपण जे 11वीत जे ट्रिग्नोमेट्री शिकलेत, 1 + cos 2 cos² ½ आणि 1 - cos 2 sin²½ तुम्हाला मोस्टली हा राहणार आहे. 1 - cos 2 sin²½ म्हणजे अँगलचा हाफ, थिटा जो काही अँगल आहे त्याचा हाफ करायचा. बघा, L इक्वल्स लिमिट ॲज x टेंड्स टू 0 ॲज इट इज. हे दोन टर्म्स आहेत ना पहिले, ह्याला मी फक्त एक ब्रॅकेट करतोय, 1 - cos of x²/2. ह्याला फक्त एक मी ब्रॅकेट केले, बरं का, नीट लक्ष द्या. आता हे जे पुढचे जे दोन टर्म आहेत की नाही बघा, हे दोन टर्म, ह्यातनं मी मायनस साइन आणि cos of x⁴/4 हा अँगल कॉमन, म्हणजे ही टर्म त्यातली कॉमन काढली. हा अँगल बघा आणि हा अँगल बघा, ती टर्म त्यातनं काय करायची, कॉमन काढायची. मग राहणार काय सांगा, इथले कोण राहणार आहेत, मायनस साइन तर कॉमन मध्ये आले म्हणजे 1. आता इथलं साइन चेंज होणार, कारण आपण मायनस साइन कॉमन काढतोय. ही टर्म राहणार cos of x²/2. स्टेप समजते का बघा, इथं
सगळ्याला मी काय करतोय, एक ब्रेस ब्रॅकेट करतोय, आणि हे जे बाहेर आहेत ना अपॉन एक्स रेस टू 12, आता मी इथे तात्पुरती इथे लिहितो 1 अपॉन एक्स रेस टू 12, काय इकडे किंवा तिकडे कुठेही चालतात हा. आता हे ब्रॅकेट आणि हे ब्रॅकेट सेम आहे का बघा, ते पुन्हा कॉमन काढतो मी, जे लिमिट ॲज एक्स टेन्स टू 0 ऑफ, सांगा हे ब्रॅकेट कॉमन कोणतं, 1 मायनस कॉस ऑफ एक्स स्क्वेअर बाय 2 चं ब्रॅकेट कॉमन काढलं, हे ब्रॅकेट कॉमन काढलं, मग ह्यातलं कोण उरलं, कोण नाही, म्हणजे 1 राहिलं, हे नंतर कळत नाही बरं का 1 कुठलं आहे, ह्यातलं कोण राहिलं, 1 राहिलं, मायनस ह्यातलं कोण राहिलं सांगा, कॉस ऑफ एक्स रेस टू 4 बाय 4 शिल्लक राहिले, इंटू हे बाजूला 1 अपॉन जे आहेत ना एक्स रेस टू 12 ते ॲज इट इज इक्वल्स लिमिट ॲज एक्स टेन्स टू 0 1 मायनस कॉस थिटा, याला थिटा म्हणा, 1 मायनस कॉस 2 साइन स्क्वेअर हाफ, 2 साइन स्क्वेअर हाफ म्हणजे या अँगलचा हाफ, एक्स स्क्वेअर बाय 4, 1 मायनस कॉस 2 साइन स्क्वेअर हाफ म्हणजे या अँगलचा हाफ, या अँगलचा एक्स स्क्वेअर बाय 2 चा हाफ किती होता, एक्स स्क्वेअर बाय 4 इंटू पुन्हा 1 मायनस कॉस 2 साइन स्क्वेअर हाफ म्हणजे या अँगलचा हाफ, एक्स रेस टू 4 बाय 8. आता हे जे इंटू एक्स रेस टू 12 आहेत की नाही, हे अपॉन आहेत ऍक्च्युअली, अपॉन हे एक्स रेस टू 12, हे लिहिताना मी इथे कसे लिहितो बघा, हे एक्स रेस टू 12 लिहिताना तुम्ही फक्त पॉवर चेक करा, एक्स चा स्क्वेअर आणि त्याचा रेस टू 4 आहे अँगल मध्ये, म्हणजे ऍक्च्युअली मल्टिप्लिकेशन जर पाहिलं तर ते पॉवर 8 आहे, आणि इथं स्क्वेअर स्क्वेअर म्हणजे ती पॉवर 4 आहे, ह्यातला मी एक्स रेस टू 12 ला इथं मी एक्स रेस टू 4 लिहितोय, आणि इंटू इथं लिहिताना एक्स रेस टू 8, 4 प्लस 8 हे 12 होतात, लक्षात ठेवा. आता पुढची स्टेप व्यवस्थित बघा, हे 2 इंटू 2 4 जर आम्ही बाजूला लिहितो, लिमिट ॲज एक्स टेन्स टू 0 ऑफ, हा सांगा 2 इंटू 2 हे झाले 4. आता मी याला काय लिहितो बघा, हे बघा साइन ऑफ तो अँगल आपला एक्स स्क्वेअर बाय 4 अपॉन, ह्याला फक्त एक्स स्क्वेअर लिहितो मी, एक्स स्क्वेअर, आणि या सगळ्याचा स्क्वेअर आहे का बघा, साइन स्क्वेअर थिटा इथं आहे बघा, आणि एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर म्हणजे रेस टू 4 आहे, इंटू इथं पण बघा 2 आपण हे लिहिलेत बघा, इथं बघा साइन ऑफ तो अँगल लिहायचा एक्स रेस टू 4 बाय 8 अपॉन हा जो अँगल आहे की नाही, ह्याला मी नुसतं आता एक्स रेस टू 4 लिहून या सगळ्याचा कॉमन स्क्वेअर केला, हे बघा साइन थिटाचा स्क्वेअर म्हणजे साइन स्क्वेअर थिटा इथं आहे बघा, आणि रेस टू 4 आणि त्याचा स्क्वेअर म्हणजे हे रेस टू 8 आहे बघा. बस आता पुढच्या स्टेप मध्ये अँगल ऍडजस्टमेंट, लिमिट ॲज x tends to 0 4 as it is into bracket, हा sin of x square by 4, sin of x square by 4 अपॉन आपल्याकडे नुसते आता x स्क्वेअर बघा, x स्क्वेअर खाली आता, तर आम्ही बाय 4 ऍडजस्ट करणार आहे, x स्क्वेअर बाय 4 वरचा बघून अँगल रिपीट केला, त्याचा स्क्वेअर आहे तसा आहे. तुम्हाला काय एक्स्ट्रा दिसलं रे इथं 1/4, पण त्याचा स्क्वेअर आहे, म्हणजे आपण काय एक्स्ट्रा घेतले, थोडक्यात 1/16 एक्स्ट्रा घेतले, ते कॅन्सल केले, इंटू पुन्हा इकडे असं बघा साइन ऑफ, हा साइन ऑफ काय अँगल आहे, x रेस टू 4/8, x रेस टू 4/8 अपॉन काय अँगल आहे आपल्याकडे आता, इथं नुसतं x रेस टू 4 आहे की बघा, मग त्याला बाय 8 ऍडजस्ट करूया आपण, म्हणजे अँगल आहे तसा रिपीट केला, त्याचा स्क्वेअर आहे तो आहे तसा लिहिला बघा, हा स्क्वेअर आहे तसा लिहिला, आणि मग विचार करा की काय एक्स्ट्रा घेतले, 1/8 चा स्क्वेअर एक्स्ट्रा घेतलाय, म्हणजे 1/64 आपल्याला कॅन्सलेशनला वापरावे लागतील, 1/64 जे ते कॅन्सलेशनला,
इथे देखील ही टर्म आहे ना 1/16, हे जरा मुद्दामून मी रेड पेन, हे ऍडजस्टमेंटचा भाग आहे म्हणून कलर वापरायचा बस, बाकी काय झालं. आता काय अवघड आहे, 4 ॲज इट इज साइन अँगल अपॉन अँगल 1 त्याचा स्क्वेअर, म्हणजे 1/16 इंटू साइन अँगल अपॉन अँगल 1 त्याचा स्क्वेअर, आणि हे 1/64. समोर एक रिझन देऊन ठेवायचं, लिमिट ॲज x टेंड्स टू 0 ऑफ sin x अपॉन x इज इक्वल टू 1, हे तुमचं रिझन असतं. ठीक आहे. 4 4 16, वरती सगळे 1 1 1 1 आहेत, म्हणजे मल्टिप्लिकेशन 1, आणि 64 4 256, हे तुमचं फायनल आन्सर आहे. L इक्वल्स 1/256. त्यातले अँगल ऍडजस्टमेंट फक्त महत्वाची आहे, त्या स्टेप्स काळजीपूर्वक लिहा. ओके. Now last question बघा. Limit as x tends to infinity of 8x square plus 5x plus 3 upon 2x square minus 7x minus 5. त्याला रेस टू, इथे पण फंक्शन आहे बघा 4x plus 3 upon 8x minus 1, आणि सगळ्यात पहिली गोष्ट x tends to infinity चा प्रॉब्लेम आहे. मग अशा वेळी काय करायचं असतं तर लक्ष द्या, ज्यावेळेस तुम्हाला असं एखादं फंक्शन रेस टू पुन्हा एखादं वरती फंक्शन असतं, त्यावेळी त्या फंक्शनचं लिमिट सुद्धा तिथंच सेपरेट घ्यायचं, याचं तर घ्यायचंच पण याचं पण लिमिट घ्यायचं. बस एवढी स्टेप त्यातली महत्वाची. म्हणजे पुढच्या स्टेप मध्ये मी कसं लिहितो बघा, L इक्वल्स लिमिट ॲज x टेंड्स टू इन्फिनिटी ऑफ, हे आहे कसं लिहायचं काय, 8x स्क्वेअर प्लस 5x प्लस 3 अपॉन 2x स्क्वेअर मायनस 7x मायनस 5 रेस टू, आता इथं बघा लिमिट ॲज x टेंड्स टू इन्फिनिटी ऑफ 4x प्लस 3 अपॉन 8x मायनस 1. आता हे लिमिट आणि ते लिमिट दोन्ही वेगवेगळे कन्सेप्ट आहेत, लक्षात ठेवा. म्हणजे ह्याचं लिमिट वेगळं आहे, त्याचं लिमिट वेगळं आहे. इथं हायेस्ट आपण इन्फिनिटीला काय करतो, हायेस्ट पॉवरने डिवाइड करतो, इथं पण हायेस्ट पॉवरने डिवाइड करायचं. या केसमध्ये हायेस्ट पॉवर स्क्वेअर आहे, आणि तिथं हायेस्ट पॉवर काय आहे, x टेंड्स टू 1. पुढच्या स्टेपमध्ये हे नंतर लिहितो मी, लिमिट ॲज x टेंड्स टू नंतर लिहितो. 8x स्क्वेअर प्लस 5x प्लस 3 अपॉन x स्क्वेअर हाईएस्ट पावर ने डिवाइड करें, होल डिवाइडेड बाय 2x स्क्वेअर माइनस 7x माइनस 5 अपॉन x स्क्वेअर. ठीक आहे. इथं आपण काय केलं सांगा, हाईएस्ट पॉवर ने डिवाइड करून घेतलं, न्यूमरेटर डिनॉमिनेटरला हाईएस्ट पॉवर ने आपण डिवाइड करून घेतलं. इथे लिहितो मी आता लिमिट ॲज x टेंड्स टू इन्फिनिटी. आता वर पण तसंच आहे ना, लिमिट ॲज x टेंड्स टू इन्फिनिटी ऑफ, बघा वरती 4x प्लस 3 अपॉन x ही त्याची हायेस्ट पॉवर डिवाइडेड बाय 8x मायनस 1 अपॉन x ही त्याची हायेस्ट पॉवर. थोडक्यात न्यूमरेटर डिनॉमिनेटरला काय करायचं, हायेस्ट पॉवरने डिवाइड करून घ्यायचं. मग आता नेहमीप्रमाणे सेपरेट डिव्हिजन करूया. लिमिट ॲज x टेंड्स टू इन्फिनिटी, इथं सेपरेट डिव्हिजन डायरेक्ट करून आन्सर सांगा. 8 x स्क्वेअर अपॉन x स्क्वेअर कॅन्सल झालं, 5 अपॉन x 1x कॅन्सल झालं, 3 अपॉन x स्क्वेअर डिवाइडेड बाय खाली 2 मायनस 7 अपॉन x 1x कॅन्सल झालं, 5 अपॉन x स्क्वेअर, आणि या सगळ्याला रेस टू लिमिट ॲज x टेंड्स टू इन्फिनिटी. इथं पण सेपरेट डिव्हिजन सांगा बरं. 4 प्लस 3 अपॉन x खाली 8 मायनस 1 अपॉन x. आणि आता तुम्हाला माहिती आहे x टेंड्स टू इन्फिनिटी ज्यावेळेस 1 अपॉन x स्क्वेअर कुठलाही कॉन्स्टंट अपॉन x स्क्वेअर त्याची व्हॅल्यू कायम 0 असते. मग पुढच्या स्टेप मध्ये आता लिमिट घ्या. 8 प्लस 0 अपॉन 2 मायनस 0 त्याला रेस टू इकडे वरती 4 प्लस 0 आणि खाली 8 मायनस 0. इथे एक रिझन आहे, ॲज x टेंड्स टू इन्फिनिटी 1 अपॉन x रेस टू n टेंड्स टू 0. 1 अपॉन x रेस टू n टेंड्स टू 0. 1 अपॉन x रेस टू n टेंड्स टू 0 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 टेंड्स टू 0
म्हणजे थोडक्यात हे राहिले 8/2 डिवायडेड बाय रेस टू 4/8. आता 8/2 चा आन्सर 4 आणि हे 4/8 म्हणजे 1/2 आणि 4⁻½ म्हणजे स्क्वेअर रूट. फायनल आन्सर 2 असेल. ओके, सो लिमिट ॲज x टेंड्स टू इन्फिनिटी ऑफ दिस फंक्शन इज 2. आता इथे तुमचा लिमिट्स हा लेसन संपलेला आहे. आता याच्या पुढचा जो पार्ट आहे तो कंटिन्युटी. तोही लिमिट 90% त्यातला पार्ट लिमिटचाच असतो, फक्त थोडासा नवीन ॲडिशनल पार्ट आहे. त्यामुळे लिमिट आलं तरच या सगळ्या गोष्टी तुम्हाला यायला मिळणार आहेत. म्हणून हे फार महत्त्वाचं आहे. याचा अभ्यास करा. 12वी मॅथ्स 2 सगळे ह्याच्यावर आधारित आहे. लिमिट, डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन हे सगळे याच्यावर आधारित आहे. त्यामुळे याचा अभ्यास व्यवस्थित करा. बाकी नेक्स्ट पिरियडमध्ये